इंद्रधनुष्य इंद्रधनुष्य. श्रोते हो नमस्कार. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी सोनाली सावंत तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आपल्या रत्नागिरी काय किंवा सिंधुदुर्ग काय या दोनही जिल्ह्यातून अनेक नामवंत कलाकार जन्माला आले. कलाकारांप्रमाणेच तंत्रज्ञ देखील मोठ्या प्रमाणावर या दोनही जिल्ह्यातून आज कार्यरत आहे. या सर्व कलाकारांच्या हितासाठी सिंधुरत्न कलावंत मंच याची स्थापना करण्यात आली. श्रोते हो, यातूनच आता कोकण चित्रपट महोत्सव 11 ते 16 डिसेंबर या कालावधीत सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी इथे आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने या दोनही ठिकाणचे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर आनंद आंबेकर यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. आंबेकर सर, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे. सर, मला ऐकायला आवडेल की सिंधुरत्न या संस्थेची नेमकी संकल्पना काय आहे? मुंबईमध्ये योगायोगाने मुंबई महाराष्ट्रात आहे आणि मराठी चित्रपटसृष्टीसुद्धा आहे आणि हिंदी चित्रपटसृष्टीसुद्धा आहे. जनरली आपली स्वतःची कला प्रदर्शित करण्यासाठी सगळी लोक मायानगरी म्हणजे मुंबईमध्ये येतात आणि तिथे जी येणारी लोक असतात त्या प्रादेशिक इनसिक्युरिटीमुळे संघटित असतात आणि ते संघटित असतात आणि एकामेकांना मदत करत असतात. आणि रत्नागिरीतले आणि सिंधुदुर्गातले किंवा कोकणातली जी मंडळी असतात तर त्यांना मुंबई आपलीच वाटते, त्यामुळे त्या पद्धतीने ते संघटित कधीच नसतात. आणि या गोष्टीमुळे संघटित नसण्यामुळे अनेक चांगल्या कलाकृती होऊ शकत नाहीत. बरोबर आहे. आणि ही गोष्ट कुठेतरी असे लक्षात आली आणि त्यातूनच गेल्या वर्षी अशा संस्थेची निर्मिती झाली. आपले प्रसिद्ध अभिनेते विजय पाटकर सर, जे आपल्याला माहीत आहेत की फक्त नक्कीच. मराठीतच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये सुद्धा सातत्याने काम करत आहेत आणि चांगल्या दर्जाचं काम करत आहेत. आणि त्यांचा पिंड मुळातच असा एक सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्याचा आहे. माझ्याशी त्यांचा संबंध म्हणजे गेले 30 वर्ष आहे. अच्छा. म्हणजे मी विद्यार्थी दशेमध्ये असताना आम्ही विद्यापीठामध्ये काही काम करायचो आणि मुख अभिनय घेऊन गेलो होतो आणि त्या मुख्य अभिनयाचे ते परीक्षक होते. आणि योगायोगाने 2009ला ते मुंबई विद्यापीठामध्ये झोनलची कॉम्पिटिशन्स ठेवलेली होती. अच्छा. झोनल म्हणजे 6 राज्यांची असते आणि तिथे ते परीक्षक म्हणून आले होते आणि योगायोगाने त्यांचं आदरातिथ्य करण्याची जबाबदारी माझ्याकडे होती. अरे वा. आणि त्यावेळेला मी त्यांच्याशी इंटरॅक्शन केलं होतं आणि पुन्हा आत्ता यूथ फेस्टिवलमध्ये आम्ही भेटलो. तेव्हा म्हणाले की अरे अशी चळवळ सुरू केली आहे, मग तुझं कामाची पद्धत आणि खूप चांगली आहे, तर अशा नियोजनामध्ये ये. आणि त्यानंतर विजय राणे म्हणून जे शिवछत्रपती सिरियलचे डायरेक्टर आहेत ते त्याचे सचिव आहेत. अशी काही मंडळी, अमीर हटकर म्हणून नावाचा सिंथेसायझरवरती माणूस असतो तो सुद्धा ह्याच्यामध्ये आहे. तर अशी खूप मंडळी, उपाध्यक्ष अलका कुबल आहे त्यांच्या. अरे वा. हां. तर ही सगळी मंडळी, त्यांना असं वाटतं की आता आपली एक स्टेज चांगली झालेली आहे, तर आपल्या ज्या कोकणातल्या मुलांनी किंवा तंत्रज्ञांनी एकत्र आले आहेत तर ते चांगल्या पद्धतीने एक भावनिक एकोप्याने एकत्र राहावं की जेणेकरून तो सपोर्ट राहिला तर आणखीन चांगलं काम इंडस्ट्रीमध्ये काम करू शकतात. निश्चितच. आणि एकत्र येणं किंवा सहकाराच्या भावनेने एकत्र राहणं, एकमेकांना मदत करणं ही आताच्या काळाची गरज आहे. एकत्र आलं की त्यातून ती संघटनेची शक्ती वाढते आणि त्यातून मग आपण अनेक गोष्टी करू शकतो. सर, ह्या महोत्सवाचं स्वरूप कसं असणार आहे? हा महोत्सव रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांमध्ये होणार आहे. हां. 11 तारखेला त्याचं ओपनिंग होणार आहे रत्नागिरीमध्ये आणि त्याचं स्क्रीनिंग जे 10 चित्रपट आहेत. अच्छा. ते 3 टप्प्यामध्ये आहे. एक तर महोत्सव असणार आहे, त्या संदर्भामध्ये अनेक कलाकृती कोकणातल्या प्रदर्शित करण्याचा मानस आहे तिथे. अच्छा. आणि परत 10 चित्रपट जे परीक्षणासाठी मागवलेत, म्हणजे कॉम्पिटिशन आहे त्यांची, आणि त्यांचे 10च त्याचे परीक्षक असणार आहेत. आणि 16 तारखेला यांचं अवॉर्ड त्यांना दिले जाणार आहे. आणि तो मोठा इव्हेंट आहे, तो मालवणमध्ये मामा वरेकर सभागृहामध्ये होणार आहे. त्यावेळेला खूप चांगली मंडळी येणार आहेत. गेल्या वर्षी सिद्धार्थ जाधव वगैरे मंडळी आली होती त्यासाठी. गेल्या वर्षीच आपल्याकडे पण झाला होता रत्नागिरीमध्ये, नाट्यगृहामध्ये झाला होता. परंतु जो प्रतिसाद असायला पाहिजे आणि तो प्रतिसाद अजूनही लोकांपर्यंत वाढेल. दुसरंच वर्ष आहे आणि या शेड्यूलमध्ये 5 दिवस 10 चित्रपटांचं स्क्रीनिंग होणार आहे, जे रत्नागिरीमध्ये पण होणार आहे, सिंधुदुर्गमध्ये होणार आहे, रत्नागिरीमध्ये चिपळूण आणि अजून काही तालुक्यांमध्ये सुद्धा होणार आहे की ते लोकांनी बघावेत, मराठी चित्रपट बघावेत, अशी त्यांची अपेक्षा आहे.
बरोबर. हे जे आता तुम्ही सांगितलं तर त्या अनुषंगाने मला प्रश्न विचारावासा वाटेल, की आता अलीकडच्या काळात अनेक तरुण मुलं नाटक, चित्रपट या दोनही क्षेत्राकडे मोठ्या प्रमाणावर वळत आहेत. मग सिंधुरत्नाच्या माध्यमातून त्यांच्यासाठी काही विशेष कार्य हातात घेण्यात आलेलं आहे का? हो, नक्कीच. कारण का त्यानुसार त्यांना अगोदर संघटित करणं आणि तुम्ही मुंबईमध्ये करिअर करायला गेलात, तर ही संस्था तुमच्यासोबत आहे. हा एक आधार मिळणं गरजेचं आहे. म्हणजे ही कल्पना झाल्यावरती जे माझ्या विद्यार्थी त्या सृष्टीमध्ये गेलेले आहेत. आता मला 25 वर्ष कॉलेजला सांस्कृतिक विभाग आणि जिल्ह्याचं 18 वर्ष सांभाळताना अनेक विद्यार्थी आता चित्रपटसृष्टीत गेले आहेत. तर कालच मी फोन केला ओंकार भोजनेला, जो मोठा स्टार आहे आता. अरे असं असं म्हटलं होतं आहे आणि तो ओंकार भोजनेचं विशेष आहे. त्याचंसुद्धा फक्त कलाकार नाही आहे, तर त्यालासुद्धा असं वाटतं की आपल्या कोकणातल्या मुलांनी काहीतरी करावं. आणि आत्ता जे चिपळूणचं सांस्कृतिक केंद्र ओपन झालं आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा वाटा ओंकार भोजनेचा आहे. कारण त्यांनी पारावरती आंदोलन केलं होतं, तिकडचं शूटिंग सांभाळत. कारण का हे सांस्कृतिक केंद्र सुरू व्हायला पाहिजे, परंतु तो ओपनिंगला कधीच आला नाही, काही नाही. इतका तो साधा, सिंपल आणि काहीतरी करायला पाहिजे. योगायोगाने तो यावेळेला शूटिंगला आहे, परंतु तो म्हणाला की सर खूप चांगली कल्पना आहे आणि विजय पाटकर कायमच यूथ फेस्टिवलच्या मुलांना प्रोत्साहन द्यायला जातात, त्यामुळे त्यांच्याशी कनेक्शन खूप चांगलं आहे. त्यामुळे ही अशी जी मंडळी आहेत, आमचे प्रथमेश शिवलकर आहेत, रमेश बेटकर आहेत, विदिशा मस्कर आहे, ही सगळी मंडळी, प्रज्ञा चवंडे आहे, ही सगळी मंडळींना आपण आमंत्रित करणार आहोत की जेणेकरून आत्ताच्या नवीन मंडळींना किंवा मुलांना एक हे आयडॉल आहेत सध्या, तर त्यांना एक प्रोत्साहन मिळेल. आणि अशी जी विजय राणे, विजय पाटकर सरांसारखी जर दिग्गज माणसं त्यांच्यासोबत असतील तर साहजिकच घरातल्या लोकांना कॉन्फिडन्स वाढेल. कारण हे फील्ड थोडंसं सपोर्ट सिस्टीमशिवाय होऊ शकत नाही. नक्कीच. सर, मला या बद्दल आणखीन थोडंसं जाणून घ्यायला आवडेल, की अनेक मुलांना फक्त हौस असते की मला काहीतरी करायचंय. तर आत्ता तुम्ही जी नावं घेतली ती सगळीच नावं आता प्रथित यश अशी नावं आहेत. त्यांनी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात खूप वर्ष काम केलंय, खूप चांगलं काम केलंय. तर या सगळ्या लोकांकडनं या हौशी मुलांना काही मार्गदर्शन, काही टिप्स अशा पद्धतीचं काही शेड्यूल असतं का या महोत्सवात? आता हे आपण सांगणं गरजेचं आहे. जसं की आता मी सिंधुरत्न संस्था आहे त्याच्याशी अचानक त्यांच्याशी मी जॉईन झालो आणि ते म्हणाले की इतकं चांगलं काम करते ते रत्नागिरीचं समन्वयकाची जबाबदारी घ्या. तर मी म्हटलं सर चालेल. आणि मग मी काही कल्पना सांगतोय त्यांना की आपण संदर्भामध्ये ज्या कला सगळ्याच त्या संदर्भामध्ये लोकांची इंटरॅक्शन करूया, त्या संदर्भात काम करूया. कारण हे रत्नागिरीमध्ये आता हे दुसरंच वर्ष आहे म्हणा, सिंधुदुर्गमध्ये नमनवाले किंवा भजनवाले, दशावतारवाले ह्या सगळ्या लोकांचा तिथे परफॉर्मन्स होणार आहेत 5 दिवस. अरे वा. आपण सुद्धा असे प्रयत्न करतोय की बरोबर. 5 दिवसाचं शेड्यूल करायला. मला सांगायला खूप आनंद वाटेल की दामिनी मंच आहे, त्यानंतर काही स्नेहबंध संस्था आहे, जी मित्रांची संस्था आहे. अशा संस्था एकत्र येत आहेत आणि त्या म्हणाले की आम्ही त्यासाठी काम करू शकतो, त्या महिलांसाठी एक कॉम्पिटिशन्स ठेवू शकतो. म्हणजे अशा त्यांचे ट्रेनिंग्स आणि त्यांचं प्रदर्शन करणं हाही त्याचा उद्देश आहे. सिंधुदुर्गमध्ये तुम्ही जसं आता म्हटलं की दशावतार आहे, भजनी मंडळ आहे. रत्नागिरीमधलं आपलं वैशिष्ट्य म्हणजे आपली संगमेश्वरी बोली. तर संगमेश्वरी बोलीला या प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी तुमचे काही विशेष प्रयत्न आहेत का? नक्की आहेत. कारण ती आता बऱ्याच वेळेला संगमेश्वरी बोली संदर्भामध्ये संगमरी बाज हा जो काही इव्हेंट आहे तो बऱ्यापैकी गावागावामध्ये जाऊन एक प्रचलित झाला आहे. परंतु त्याच्यापेक्षाही रेअर आणखीन काही मंडळी असं संगमेश्वरी बोलीसाठी काय करतायत का, त्यांना आपण आता ह्या तुमच्या माध्यमातून, आकाशवाणीच्या माध्यमातून नक्कीच त्यांना कळेल की जितक्या काही लोककला आहेत त्याच्या संदर्भामध्ये आता हा प्लॅटफॉर्म आहे 5 दिवसाचा. 5 दिवस म्हणजे छोटा नाही आहे. आता आताच कॉलेजला सुद्धा म्हणजे गोगटे जोगळेकर महाविद्यालयाला सुद्धा आम्ही पत्र दिलं आहे की आम्ही एक तुमच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम करणार आहोत. म्हणजे विद्यार्थी जे वर्षानुवर्ष कलेची जोपासना करणारे म्हणूया आपण, ते काही व्यावसायिक कलाकार नाही आहेत ते, तर ती मंडळी असं काही एकामेकांशी जुळून काय करता येईल का, त्याबद्दल खरंच आकाशवाणीचे धन्यवाद. कारण का हा मेसेज आणि ती आवाहन करण्यासाठी मला हे उपयोगी पडेल. सर, जसं तुम्ही म्हटलात की आता हे दुसरं वर्ष आहे या महोत्सवाचं आणि हा महोत्सव अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचणं हे गरजेचं आहे. आत्ताचा जमाना हा मार्केटिंगचा आहे.
तर अशासाठी तुम्ही कोणते प्रयत्न करत आहात? 2 दिवसापूर्वीच पाटकर सर आणि राणे सरांनी मालवणमध्ये पत्रकार परिषद घेतली आणि प्रचंड प्रतिसाद मिळाला. खूप पत्रकार आले होते आणि त्या पत्रकार परिषदेला यांच्या संस्थेचे पदाधिकारी आणि सगळ्यात महत्त्वाचं की तिथे सगळ्या कला प्रकारांचे प्रमुख आले होते. अरे वा. त्यांना मंचावरती आणलं होतं आणि एक अधोरेखित करतो विषय की या कलामधून पर्यटन विकासासाठी सुद्धा प्रयत्न केले जाणार आहात. सिंधुदुर्गमधले पर्यटन संस्थासुद्धा तिथे आल्या होत्या. योगायोगाने मी सुद्धा तिथे होतो, त्यामुळे मला हा आवाका समजला नेमकं काय करतोय आणि त्या हिशोबाने किंवा त्या कॅल्क्युलेशनप्रमाणे आपल्याला रत्नागिरीमध्ये काम करायचं आहे. आणि ते नियोजन करत असताना विजय पाटकर सर एका वाहिनीशी प्रयत्न करत आहेत की त्यांनी हा कार्यक्रम असोसिएट करावा. मी इथे रत्नागिरीमध्ये काही प्रिंट मीडियामध्ये असोसिएशन करायचा प्रयत्न करतो आहे. काही न्यूज आता तर सुदैवाने आकाशवाणीमधून ही तर गोष्ट गेलीच, तर त्यासाठी आपण प्रयत्न करतो, मीडियाचा माध्यम प्रयत्न करतो आहे की जेणेकरून हा विषय जो म्हणजे चित्रपट महोत्सव आहे तो फक्त चित्रपटांचा नाही आहे, तो सगळ्या कलांचा संबंध असणारी गोष्ट आहे ही. आणि कोकणी कला किंवा कोकण हा महत्त्वाचा त्यातला गाभा आहे. तर कोकणामधलं जेवढं सगळ्या गोष्टींसाठी म्हणजे की तिथलं करिअर असेल, त्यातल्या काही अवेअरनेस प्रोग्राम असतील किंवा आता या संदर्भामध्ये लोकांना रोजगार निर्मिती असेल किंवा पर्यटन संस्थांसंदर्भात असेल. आता मी काही शिक्षण संस्थांशी का बोलतो आहे, कारण आता नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये को करिक्युलम ॲक्टिव्हिटीसाठी विशेष मार्क किंवा गुण आलेले आहेत. तर तिथे काही आपल्याला आणखीन काय काम करता येईल का, की जेणेकरून हा प्लॅटफॉर्म त्यांना दाखवता येईल. कारण का अजूनही लोकांची आणि पालकांची मानसिकता नाही आहे की काही असं हे याच्यामध्ये करिअर होऊ शकतं. आणि आता आपल्याला मान्य करायला लागेल की परमनन्सी एखाद्या गोष्टीमध्ये बाबा जॉबला लागला आहे आणि तो परमनंट आहे, तर असं नाही होणार. तर तुम्हाला मल्टिपल काही जॉब ऑपॉर्च्युनिटीज किंवा अर्निंग सोर्स तयार करायला लागतील. ह्याच्यासाठी सगळ्यात चांगलं माध्यम म्हणजे ते आपली स्वतःची असलेली कला. बरोबर. आणि त्याचं सादरीकरण करून काही मार्केटिंग करून काही पैसे मिळू शकतात का, बरोबर. हा एक त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स आणणं मला वाटतं हा एक ह्या महोत्सवाचं पण कारण आणि तसं एक निमित्त होऊ शकतं. नक्कीच. सर, आपल्याकडे आता हे सिंधुरत्नशी निगडीत जोडले गेलेले जे कलाकार आहेत, मोठमोठे दिग्गज कलाकार आहेतच, काही कलाकार आपल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातही आहेत. म्हणजे जसं तुम्ही मगाशी ओंकार भोजनेचं नाव घेतलं आणि पारावर त्याने आंदोलनात सहभाग घेतला होता. तर पारावरचं नाटक हे आपल्या जिल्ह्याचं वैशिष्ट्य आहे. इथली संस्कृती म्हटलं तरी चालेल की या पारावरच्या नाटकातूनच अनेक कलाकार जन्माला आले. तर असे अनेक कलाकार आपल्या मातीमध्ये आहेत. तर या कलाकारांना या महोत्सवामध्ये आणण्याचं काही नियोजन आहे का? नक्कीच. मेन म्हणजे त्यांनी चित्रपटसृष्टी म्हणजे आता हा महोत्सव आहे त्याच्यामध्ये बघावं. योगायोगाने अखिल भारतीय नाट्य परिषद आपली रत्नागिरी शाखा आहे, तर त्यांच्या माध्यमातून रोहन मांबुसकर जे कास्टिंग डायरेक्टर आहेत, तर त्यांच्या माध्यमातून आपण इथल्या म्हणजे ही 2 आपण शिबिरं घेतली त्यांची. तर त्यावेळेला सगळे हौशी रंगमंचांचे लोक जे आहेत हे त्यांनी आपण इथे त्यांना आयोजित केलं आणि अनेक जे रत्नागिरीतले आणि सिंधुदुर्गमधले जे अनेक कलाकार आहेत जे हौशीसाठी काम करतात, ते अनेक मंडळी आता चित्रपटामध्ये दिसायला लागले. आणि हा फक्त काही या संस्थेचं काम नाही आहे, बरोबर. तर ही एक चळवळ आहे, बरोबर. जी सांस्कृतिक चळवळ आहे, जे कलेशी आहे. म्हणजे तुम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेलात तर तिथे असे व्यायामासाठी काही कुस्तीच्या किंवा असे संघटन असतं, परंतु आपल्याकडे नाट्य मंडळं असतात, भजन मंडळं असतात. बरोबर. आता महिलांची सुद्धा अशी मंडळं सुरू झाली आहेत, पुरुषांचीही झालेली आहेत. मग तिथे ती आपली कलेशी संबंधित, साहजिकच निसर्गाचा भाग असल्यामुळे आपण कलात्मक जास्त आहोत कोकणी माणसं, तर तो एक धागा जो नैसर्गिक धागा आहे तो घेतला पाहिजे. कारण हा महोत्सव केला तर एक आयडिओलॉजी म्हणून गोव्यामध्ये अनेक वर्ष हा महोत्सव होतो आहे. अच्छा. आणि गोव्याचं वातावरण आणि तिथली मानसिकता आणि कोकणाची काही वेगळी नाही आहे अशा प्रकारे. बरोबर. तर ती गोष्ट आपल्याला यायला पाहिजे. आणि कोकणामध्ये आणि मुंबईमध्येच संपूर्ण देशाची असणारी जी सांस्कृतिक केंद्र आहे आपल्याला, ते आपल्याकडे आहे. तर सुदैवाने ते झालं तर आणखीन चांगले कलाकार जे प्रोफेशनली आपण त्याच्यामध्ये येऊ शकतात आणि आपण एक चांगल्या प्लॅटफॉर्मसाठी हा महोत्सव लोकांमध्ये अवेअरनेस तयार करणं आणि त्याच्यासाठी काम करायचं नियोजन आहे.
सर, एवढा मोठा महोत्सव भरवायचा तर त्याच्यासाठी आर्थिक कणा खूप महत्त्वाचा असतो. तर या आर्थिक नियोजनाचं कौशल्य कशा पद्धतीने सांभाळलं गेलंय? हा प्रश्न मी विजय पाटकर सरांना विचारला. कारण मी म्हटलं हे कसं जर तुम्ही करताय. ते म्हणाले, आनंदा, अगोदर आपण ना चांगल्या नीतीने काम करूया, चांगली माणसं जोडूया. पैसा हा काय मॅटर नाही आहे, तो येतो ॲटोमॅटिकली, नाहीतर आपण करायचे. ते म्हणाले की रत्नागिरी जिल्ह्याचे, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याशी मी बोलणारच आहे, कारण का त्यांचाच अधिकार आहे. त्यामुळे आर्थिक गोष्टी होणारच आहेत. आता आम्ही रत्नागिरीमध्ये मॅक्झिमम असे प्रयत्न करतो आहे की स्वतः आपण हा महोत्सव आपला आहे, तर तुम्ही किती जण करून येत आहे. तर मला सांगायला खूप आनंद वाटेल की कोणीही इकॉनॉमिकल कॅल्क्युलेशन विचारलं नाही, तर आमचा सहभाग असेल. तर ही एक चांगली नीती, आणि सुदैवाने आपल्या कोकणी रक्तामध्ये एक चांगल्या भावनेने लोक कधीच मागे पुढे बघत नाहीत. आपण चांगल्या कामासाठी मदतीचा हात पुढे देतच असतो. म्हणजे तिथे कोण पैशांचा हिशोब करत नाही. काहीतरी चांगलं होतंय ना, तर ते करणं महत्त्वाचं आहे. ही आपल्याकडे प्रत्येकाचीच भूमिका असते. सर, तांत्रिकदृष्ट्या देखील नाटक काय किंवा चित्रपट काय या दोनही क्षेत्रात खूप संधी आहेत. तर या संधींविषयी तुम्ही काय सांगाल? कशा कशा पद्धतीने आपली मुलं तांत्रिकदृष्ट्या पुढे जाऊ शकतात? प्रचंड संधी आहे, आणि काही मुलं सक्सेस झाली आहेत. हां. मला खूप आनंद होतो की आकाशवाणीच्या माध्यमातून मला बोलता येईल. मी तुम्हाला काही विद्यार्थ्यांची किंवा काही लोकांची नावं सांगू शकतो की जे मला अभिमान आहे. आता आमचा मयूर दळी म्हणून विद्यार्थी आहे, तो वस्त्रालयामध्ये पण काम करत होता, आणि तो एडिटिंगचं जबरदस्त काम करतो. अरे वा. तो रत्नागिरीत राहून मुंबईची काही कामं करत असतो. माझा एक सुबोध आमकर नावाचा विद्यार्थी आहे, जो माझ्याकडे नाटक म्हणून करायचा, आणि तो नंतर मुंबईमध्ये गेला. त्याने VFX तंत्र अवगत केलं, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जो पठाण चित्रपट आला होता शाहरुख खानचा, तर त्याच्यामध्ये VFXच्या टीममध्ये त्या चित्रपटाच्या लिस्टमध्ये सुबोधचं नाव होतं. वा. आणि हा छोटासा कोर्स होता, तो त्यांनी केला कंप्लीट. आणि साहजिकच ही मुलं मी महोत्सवाच्या दरम्यान बोलवणार आहे, जे तंत्रज्ञ म्हणून काम करतात. अशी पद्धतीची खूप मुलं आहेत की जी टेक्नॉलॉजीने काम स्ट्रॉंग करू शकतात, आणि त्याच्यावरती काम चांगलं नियोजन होऊ शकतं. अशा संदर्भामध्ये साई शिरसेकर नावाचा एक मुलगा आहे, तो लाईट नियोजन करतो नाटकाच्या संदर्भामध्ये, आणि तो अतिशय चांगल्या पद्धतीने प्रोफेशनल नाटकांचं सुद्धा करायला लागला आहे. आणि त्याला बघून आमचे काही आत्ताचे आजी विद्यार्थी त्याला मदत करत असतात. वा. एक तुषार विचारे नावाचा मुलगा आहे, तो ॲक्टर होण्यासाठी गेला, परंतु तो डिरेक्शन आणि त्या संदर्भामध्ये काम करतो आहे. योगेश कुंभार नावाचा एक विद्यार्थी आहे, तो पहिल्यांदा ॲक्टिंग करायचा, परंतु आता तो इव्हेंट मॅनेजमेंटचं, प्रोडक्शनचं, मॅनेजिंगचं काम करतो. अशी टेक्निकल गोष्टीमध्ये आहेत मुलं, आणि त्या संदर्भामध्ये त्या मुलांना, ज्या येणाऱ्या लोकांना थोडा त्यांचा परिचय करण्यासाठी सुद्धा हा चित्रपट महोत्सव लोकांपर्यंत आणणं फार गरजेचं आहे. खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं. आणि ही नावं जी आहेत ती हौशीचे कलाकार आहेत, किंवा ज्यांना वाटतंय की मला ह्याच्यात काहीतरी करावंसं वाटतंय किंवा मी करू शकतोय, तर अशा मुलांसाठी ही नावं पुष्कळ आहेत की त्यांच्याकडे बघून ते त्यांचं मार्गक्रमण करू शकतात. सर, मला आणखीन एक विचारायला आवडेल की आपल्याकडे मुंबईमध्ये सिंधुरत्न संस्थेच्या माध्यमातून आगामी काळात अशा पद्धतीने ह्या तंत्रज्ञानांसाठी किंवा ह्या कलाकारांसाठी अशी काही निवास व्यवस्था, किंवा रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात हे छोटे छोटे जे तांत्रिक कोर्सेस आहेत तर ते सुरू करणं, असं काही आगामी काळात विचार आहे का? जास्त याचं उत्तर विजय पाटकर सर देऊ शकतात. मी थोडंसं कॉर्डिनेशन, पण इच्छा आहे नक्की, की जसं की या संदर्भामध्ये कॉर्डिनेशन करणं. जसं आता VFXचा कोर्स आहे, एक नवीन तंत्रज्ञान आहे, आणि एडिटिंगच्या पुढचं जाऊन काम करणारी गोष्ट आहे. तर ह्या गोष्टी मुंबईत जाऊन तो 1.5 वर्षाचा कालावधी इकॉनॉमिकली परवडणारा नाही आहे. ते स्किल आहे. सुदैवाने कोविडने आपल्याला आणखीन एक वर्क फ्रॉम होमची कल्पना आणि लोकांना दिलं आहे. तर असं काही ऑनलाईन किंवा अशा संदर्भामध्ये कोर्सेस केले, आणि त्याचं जर स्किल असेल तर तो 100% तिथे अप्रोच होऊ शकतो, आणि त्या संदर्भात काम करू शकतो. जसं की तुमच्या कंपन्यांमध्ये ऑडिटिंग करणारे ऑनलाईन काम करतात, वर्क फ्रॉम होम काम करतात, तसं हे जे टेक्निकल काम आहे त्या टेक्निकल काम संदर्भामध्ये असे कोर्सेस नक्की सुरू व्हावेत. आमचे प्राचार्य डॉक्टर प्रफुल्ल दत्त कुलकर्णी सर
यांचा आम्हाला नेहमी पाठपुरावा असतो किंवा आमच्या संस्थेच्या कार्याध्यक्ष शिल्पाताई पटवर्धन की नेहमी म्हणत असतात, अरे आनंद असं काही कोर्सेस सुरू करूया का. सुदैवाने नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये आता आम्हाला संधी आहे आणि तसं काम करायचं नियोजन आहे आणि काम करण्यासंदर्भामध्ये प्लॅन करू शकतो. नुकतीच आपण असे काही कोर्सेस आपण जर तयार केले ते येणं गरजेचं आहे. परंतु हे एकट्याचं काम नाही शिक्षण संस्थांचं. त्याच्यासाठी लागणारे विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना वेळ देण्यासाठी पालकांची मानसिकता खूप महत्त्वाची आहे. बरोबर. कारण हे करून काम करणं गरजेचं आहे. मी विद्यार्थी दशेपासून याच्यामध्ये काम करतो, तर त्यांना अवेअर करावं लागतं की या क्षेत्रामध्ये ये. तर पालकांचं एकच म्हणणं असायचं की माझ्या मुलाला ह्यामध्ये करिअर करायचं नाही आहे. ही नेहमीची आम्हाला डायलॉग असतात आणि आम्ही त्यांना हे स्किल डेव्हलपमेंटसाठी आहे एवढंच सांगावं लागतं. पण सुदैवाने ह्या चित्रपट महोत्सवामध्ये हे नुसतंच आता स्किल डेव्हलपमेंटसाठी म्हणजे माध्यम नाही आहे कलेचं, तर तुम्हाला अर्निंग सोर्ससाठी सुद्धा हे होऊ शकतं अशी डोळ्यासमोर लोकांच्या दरवर्षी आणून यथोचित सत्कार असा नाही आहे, परंतु ते मोटिवेटर म्हणून आपण आणू शकतो. शैक्षणिक संस्था असतील, कौशल्य विकास केंद्र असेल, जिल्हा उद्योग केंद्र असेल, विविध शासकीय, निमशासकीय किंवा सामाजिक संस्थांच्या माध्यमातून अशा पद्धतीने सांस्कृतिक चळवळीला जर हातभार लागला, नवीन तंत्रज्ञ घडवण्यासाठी, कलाकार घडवण्यासाठी जर अशी एक वेगळी चळवळ सुरू झाली, तर निश्चितच या रत्ननगरीतनं अनेक रत्न या कलानगरीत प्रविष्ट होतील, यात दुमत नाही. आत्तापर्यंत तुम्ही अनेक वर्ष विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून नामवंत कलाकारांसोबत काम केलं आहात, विद्यापीठाच्या स्तरावर तुम्ही काम केलेलं आहात. या 25 वर्षांच्या कालखंडामध्ये एकूणच या सगळ्या विश्वामध्ये कोणते कोणते बदल तुम्हाला जाणवले? त्याच्यामध्ये कला ती एकच आहे, परंतु लोकांची बघण्याची जी मानसिकता आहे ती बदलत गेली. अच्छा. आणि ती साहजिकच सुखावणारी आहे. म्हणजे तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल, रील्स करणं हे सुद्धा स्किल आहे. बरोबर. आणि रील्समधून चांगले अर्निंग सोर्स मिळवतात लोक. स्वतःची यूट्यूब चॅनल काढून अर्निंग सोर्स मिळवत आहेत. आज तुम्हाला आश्चर्य वाटेल, विद्यार्थ्यांमध्ये हे आहे आणि चांगले अर्निंग सोर्स करतायत, पण त्याचं प्रोफेशनली त्यांनी काम केलं पाहिजे. परत टाईमपास आहे, 1-1 लाख व्ह्यूज येत आहेत म्हणून आपण एन्जॉय करतोय, तर आलेल्या पैशाचं यथोचित आपण इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. पहिली गोष्ट की आपण आयुष्यात आपल्याला किती पैसा पाहिजे ह्याचं प्लॅनिंग असायला पाहिजे. आज तुम्हाला व्ह्यूज येत आहेत, परंतु त्याचा व्ह्यूजचा हा तुमचा एक मल्टिपल, आताच म्हणालो मी की मल्टिपल एक अर्निंग सोर्सची आत्ता दुनिया आहे की तुम्ही एका इन्कम सोर्सवरती तुम्ही नाही जगू शकत. तर तुम्ही त्या संदर्भामधलं नियोजन, बाबा मी कधी करणार आहे, मी शनिवार रविवारचा वेळ देणार आहे का, आणि मग मी नेमकं काय नियोजन करणार आहे ते येणं गरजेचं आहे. एक तुम्हाला चांगलं उदाहरण सांगतो. एक कलांश म्हणून संस्था आपल्याच कोकणातल्या मुलांनी केली. एक सागर चव्हाण आणि चिपळूणचा एक मुलगा आहे महेश कापरेकर म्हणून, ती यूथ फेस्टिवलचे प्रोडक्शन्स आहेत. म्हणून मला कुठल्या कॉलेजचा मुलगा आहे हे महत्त्वाचं नाही, कारण का तो मुंबई विद्यापीठाच्या यूथ फेस्टिवलला माझाच विद्यार्थी असतो, मित्र असतो विद्यार्थ्यांपेक्षा. तर त्यांनी संस्था तयार केली आणि एक बारस म्हणून एक चांगलं नाटक त्यांनी स्टेजवरती आणलं आहे आणि चांगलं इथल्या मातीतली, इथल्या प्रथेचं धुमाकूळ घालतं आहे. मी म्हणतो की त्या नाटकाला जाणं गरजेचं आहे. आणि ती मुलं बँकेमध्ये कामाला आहेत आणि त्यांची प्रॅक्टिस करतात आणि ते नियोजन करतात. आणि आपले रत्नागिरीतले सुद्धा ते संगमेश्वरी बाज हे जे काही नाटक आहे त्याच्यामध्ये सगळेच कलाकार आपले काहीतरी काम करत असतात आणि आनंद म्हणून ते काम करत असतात आणि नियोजन करत असतात. आपल्याकडे भाग्येश खरे जे बँकेमध्ये असणारे एक आपले ज्येष्ठ आमचे मित्र आहेत, ते बँकेत काम करतात, परंतु गोपाळ जोशीसारखी मंडळी एकत्र घेऊन ते असं उत्सवासाठी नाटक मनोरंजनासाठी बसवतात, फक्त स्पर्धेसाठी बसवत नाहीत ते. आणि त्यांचा जो काही 10-12 जणांचा संघ आहे, तर त्यांना एक चांगली गावागावामधून इन्कम सोर्सची साधने मिळत असतात. की अशा अनेक गोष्टी आहेत. एडिटिंगमध्ये असेल ते चांगली काम करत असतात, लाईट संदर्भामध्ये काम करत असतात. नरेश पांचाळसारखी मंडळी आहेत जे पत्रकार आहेत, परंतु चांगले मेकअप मन आहेत. आता त्यांनी कधी पूर्णपणे कमर्शियल अँगलनी पाहिलं नाही, परंतु ते नियोजन केलं तर ते होऊ शकतं. असं मला वाटतं, जी मनामध्ये खूप प्रचंड इच्छा आहे माझ्या, की लोकांनी कलेकडे कमर्शियल अँगलनीच बघायला पाहिजे असं नाही, परंतु त्या दोन्ही गोष्टींनी बघायला पाहिजे. सुरुवातीच्या काळात एक बाजू जर आपली पैशाची स्थिर असेल
तर तिथे आपण कला जोपासत असतो. पण एक वेळ अशीही येऊ शकते आयुष्यात की आता कलेत आपण स्थिरावलोय, तर आपली इकडची पैशांची बाजू आता आपण सोडून देऊन पूर्णपणे कलेला आपलं उर्वरित आयुष्य झोकून देऊ शकतो आणि त्याच्यात आपण पुढे आपला प्रवास करू शकतो, जी आपली आवड आहे, जे पॅशन आहे. फक्त त्याच्यासाठी तुम्ही आता जसं म्हटलं की प्रत्येक गोष्टीचा बॅलन्स, समतोल साधता येणं खूप गरजेचं आहे आणि नियोजन करणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्याकडे पैसा हा खूप महत्त्वाचा फॅक्टर ठरतो आणि त्याच्यामुळेच आज अनेक कलाकार आपलं एक मिळकतीचं वेगळं साधन आणि मग त्याच्यामुळे मग कला ही हौसेपुरती अशीच बघितली जाते. मला आशा आहे की सिंधुरत्नाच्या माध्यमातून पूर्णवेळ अशा पद्धतीने पूर्णपणे कलेत आपलं आयुष्य झोकून देऊन त्याच्यात नाव काहीतरी मिळवणारी लोकं इथे तयार होतील आणि आगामी काळात असे कलाकार, असे तंत्रज्ञ सिंधुरत्नाशी जोडले जातील आणि आपल्याला भविष्यात ते बघायला मिळतील. सर, आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे. 11 ते 15 डिसेंबर सिंधुरत्न महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे. तर पुन्हा एकदा आपल्या आकाशवाणीच्या माध्यमातून तुम्ही श्रोत्यांना काय संदेश द्याल? मी संदेशपेक्षा आवाहन करेन की रत्नागिरीतल्या पालकांनी आपली स्वतःची मानसिकता कलेसंदर्भामध्ये बनवण्यासाठी आवर्जून आपण ह्या महोत्सवाला येणं गरजेचं आहे. काही परिसंवाद असणार आहेत प्रतिथयश लोकांचे, त्यांचे जर्नी संदर्भामध्ये, तेही तुम्ही ऐकायला पाहिजे आणि त्या संदर्भामध्ये सगळ्यांनी आवाहन असं करतो की त्या संदर्भामध्ये यावं. कोकण चित्रपट महोत्सव 11 ते 16 डिसेंबर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोनही जिल्ह्यात आयोजित होत आहे. सिंधुरत्न कलावंत मंचतर्फे आयोजित या कार्यक्रमाला आकाशवाणी परिवारातर्फे मी खूप खूप शुभेच्छा देते. आज आपण आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि या महोत्सवाविषयी अतिशय भरभरून अशी सविस्तर माहिती दिलीत, त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे धन्यवाद. धन्यवाद. इंद्रधनुष्य